पावसाळ्यात हवेत आर्द्रता निर्माण झाल्यामुळे डास आणि माशा तसंच इतर काही कीटकांचा त्रास सुरू होतो. या कीटकांमुळे आपण आजारी पडण्याचीही शक्यता असते. टायफॉइड, डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया इत्यादी आजार डासांमुळे आणि इतर कीटकांमुळे बळावतात. काही वेळा रासायनिक कीटकनाशकामुळेही डास आणि कीटक मरत नाहीत आणि यांचा जास्त वापर केल्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. आरोग्याला कोणतीही हानी न होता जर तुम्हाला डास आणि कीटकांना घरातून पळवून लावायचं असेल, तर काही सोपे उपाय तुम्हाला नक्कीच करता येतील. शिवाय पावसाळ्यात घरात येणारा कुबट वासही या उपायांनी आपल्याला घालवता येऊ शकतो. तर या उपायांसाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे, कोणत्या वस्तूंचा वापर करून घरात येणाऱ्या डासांपासून, चिलटांपासून आपण मुक्तता मिळवू शकतो, ही सगळी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. पावसाळ्यात घरात कुबट वास येण्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्या घरात असलेले ओले कपडे. पावसाळा सुरू असल्याने साहजिकपणे ते आपल्याला घरात सुकवत टाकावे लागतात आणि यांचा वास घरभर फिरत राहतो. त्यासाठी टाईडचे हे 4 in 1 चे पॉड्स तुम्ही वापरू शकता. यामुळे कपड्यांना कोणत्याही प्रकारचा कुबट वास येणार नाही. 4 in 1 असल्यामुळे हे कपड्यांवरचे डाग काढतात, कपड्यांना एक चांगला सुगंध देतात, कपड्यांची शाईन टिकवून ठेवतात. तर असे हे 4 in 1 चे पॉड जे आहेत ते तुम्हाला ऑनलाईन सहज मिळून जातील. ते पॉड तुम्ही कपड्यांसाठी पावसाळ्यामध्ये वापरू शकता. थोडे महाग असले तरी यामुळे तुमच्या कपड्यांची शायनिंग तसंच कपड्यांचा सुगंध हा मेंटेन राहतो. वॉशिंग मशीनमध्ये सुरुवातीला हा एक पॉट टाकायचा, त्यावरती तुमचे कपडे टाकायचे आणि मशीन लावून द्यायची. त्यानंतर तुमचे कपडे जे आहेत ते व्यवस्थित क्लीन होतात आणि कपड्यांना खूप छान असा सुगंध येतो. त्याचबरोबर कपडे ज्या रूममध्ये सुकवत घातलेले आहेत त्या रूमच्या खिडक्या उघड्या ठेवाव्यात. जर त्याला मॉस्किटो नेट असेल तर नक्कीच तुम्ही ती खिडकी उघडी ठेवू शकता. फॅन तर आपण कपडे सुकवण्यासाठी लागतोच, पण फॅनची जी हवा आहे ती बाहेर जाण्यासाठी खिडक्या उघड्या असणं मस्ट आहे. नाहीतर कपड्यांचा वास घरातच फिरत राहतो. कपडे बाहेर आपण सुकवत घालतो, बऱ्याचदा पावसामुळे ते घरात आत घ्यावे लागतात. जरी आपण ते आत घेतले तरी ते व्यवस्थितपणे सुकत नाहीत आणि असे कपडे जर मुलांनी घातले तर मुलांना स्किन डिसीज होण्याची शक्यता असते. त्यामुळे मी एक सजेस्ट करेल की पावसाळ्यामध्ये तुमच्याकडे एक्स्ट्रा पेअर ऑफ क्लोथ्स असलेच पाहिजे, विशेषतः तुमचे अंडरगार्मेंट्स. त्याचबरोबर मुलं शाळेत जात असतील तर सॉक्सचे पेअर इत्यादी गोष्टी तुमच्याकडे एक्स्ट्रा ह्या असायलाच हव्यात. जेणेकरून तुमचे पावसाळ्यातले कपडे जर ओले असतील तर दुसरे एक्स्ट्रा पेअर तुम्ही मुलांसाठी नक्की वापरू शकता. त्याचबरोबर बघा, फरशी पुसत असताना आपण फ्लोर क्लीनर वापरत असतो. त्याचबरोबर फरशी पुसताना त्यामध्ये 1 चमचा किंवा 1 झाकण डेटॉल आवर्जून टाकावं. डेटॉल जे आहे ते डिसइन्फेक्टंटचं काम करतं. यामुळे तुमच्या घरामध्ये जर माशा, चिलटं, छोटे-छोटे डास येत असतील तर डेटॉलच्या प्रभावामुळे ते येत नाहीत. तुम्ही नक्की करून बघा हा उपाय. रोज 1 झाकण तुम्ही फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. तुमच्याकडे मेड येत असली किंवा तुम्ही स्वतः फरशी पुसत असला तरी देखील तुम्ही अशा प्रकारे डेटॉल टाकून फरशी पुसायला हवी. त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये काहीच उघडं ठेवायचं नाही. मग तुम्ही कट केलेले सॅलड असतील, तुमच्या भाज्या असतील, सगळं काही झाकून ठेवायचं जेणेकरून कोणतीही चिलटं किंवा डास त्याभोवती घोंगावणार नाहीत. विशेषतः फ्रुट्सवरती हे डास किंवा चिलटं जे आहेत ते होतात. यांना नेहमी कव्हर करून ठेवायचं. यांच्यासाठी वेगळ्या बास्केट पण मिळतात किंवा हे फ्रुट्स लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न करायचा. तुम्ही भाज्या किचन ओट्यावरती कट केल्यानंतर त्याची सालं जर तशीच ठेवली तर तिथे तिथे देखील डास, चिलटं हे होतातच. म्हणून काय करायचं, जेव्हाही तुम्ही भाज्यांची कटिंग वगैरे करता ते एका भांड्यामध्ये जमा करा आणि लगेचच मग ते डस्टबिनमध्ये फेकून द्या. तसंच जर आपण ओट्यावरती ठेवलं ना तर यामुळे सुद्धा डास होतात. त्याचबरोबर किचन ओटा पावसाळ्यामध्ये नेहमी कोरडा ठेवायचा. पाणी साचून राहू द्यायचं नाही. यामुळेच डास, कीटक यांचा प्रादुर्भाव वाढतो, माशा देखील होतात. त्यामुळे जेव्हाही तुम्हाला असं वाटेल की ओट्यावरती पाणी साचलेलं आहे, ते लगेच वाईप करून घ्यायचं, पुसून घ्यायचं. कारण असं पाणी जर ओट्यावरती असेल ना, तर यामुळे ओटा पांढरा पडतो, पाण्याचे डाग ओट्यावरती पडतात. त्यामुळे पावसाळ्यामध्ये अशी काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं कारण ज्यामुळे घरामध्ये डास, चिलटं होतात, ते म्हणजे आपल्या घरात असलेली रोपं. मग ती तुम्ही पाण्यात लावलेली मनी प्लांट्स असतील किंवा इतर वॉटर प्लांट्स असतील आणि अशा स्वच्छ पाण्यातच डास जे आहेत ते वाढतात. मागच्या वर्षी डेंग्यूचा प्रादुर्भाव आमच्या सोसायटीमध्ये वाढला होता. त्यावेळेस आम्हाला सांगण्यात आलं होतं की तुमच्या घरात जर पाण्यामध्ये तुम्ही रोपं लावलेली असतील तर त्यातलं पाणी वेळच्या वेळी बदला आणि होत नसेल तुमच्याकडून पाणी बदलणं तर ती रोपं तुम्ही घरामध्ये ठेवूच नका. त्यामुळे मी काय करते, रोजच्या रोज हे पाणी बदलते अगदी न चुकता. त्याचबरोबर कुंडीच्या खाली पण आपण एखादी प्लेट ठेवतो, तर या प्लेटमध्ये देखील पाणी साचलेलं असतं आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि अशा पाण्याच्या भोवती देखील माशा, चिलटं घोंगावतात. यामध्ये देखील डेंग्यूचे किंवा इतर डास जे आहेत ते होऊ शकतात. म्हणून हे पाणी देखील आपल्याला फेकून द्यायचं आहे ताबडतोब.
पाणी कुंडीला घातलं की थोड्या वेळानंतर आपण त्या प्लेटला धुवून घेऊ शकतो किंवा त्यातलं पाणी जे आहे ते फेकून द्यायचं आहे. ही काळजी घेतली ना, अशी काळजी पावसाळ्यात घेतली ना, तर काही अंशी तरी आपण डासांचं, चिलटांचं प्रमाण हे कमी करू शकतो. त्याचबरोबर बघा, सिंकमध्ये भांडी पडलेली असतात. ती भांडी घासण्यासाठी आपण जी घासणी वापरतो ना, ती देखील बऱ्याचदा स्वच्छ न धुतल्यामुळे किंवा ती तशीच ओली राहिल्याने देखील हिचा देखील कुबट वास येतो. आणि या घासणीने आपण जेव्हा भांडे घासतो ना, त्या भांड्यांना देखील एक वेगळाच कुबट वास येतो आणि त्यामुळे देखील आपल्या घराची स्वच्छता राखली जात नाही. मग त्यासाठी तुम्ही काय करू शकता, अशी घासणी जी आहे ती तुम्ही उन्हामध्ये सुकवत घालायची, जर ऊन पडलेलं असेल, किंवा हिला पूर्णतः ड्राय होऊ द्यायचं आणि नंतरच वापरायचं. किंवा बघा, मी हे Amazonवरून स्टँड मागवलेले आहेत. अंडर सिंकचे स्टँड आहेत किंवा अडेसिव्ह रॅक तुम्ही म्हणू शकता. स्टोरेज ऑर्गनायझर आहेत, जे तुम्ही तुमच्या जी घासणी असते तिच्यासाठी वापरू शकता. तुमच्या सिंकची जी कव्हर आहे किंवा झाकण आहे ते ठेवण्यासाठी, म्हणजे जेही पाणी असतं ना, ते पूर्ण सिंकमध्येच निथळतं. वरती तुमच्या सिंक ओट्यावरती काहीच राहत नाही. तर त्यासाठी हे मागवलेले आहेत. यावरती पूर्ण माझी घासणी जी आहे ना, ती ड्राय होऊन जाते आणि जेही बाउल किंवा जी ही वाटी मी माझं डिश लिक्विड काढण्यासाठी घेते ना, ती कोरडी करून पालथी घालून ठेवते. यामुळे कोणत्याही प्रकारचा वास जो आहे तो घासणीला येत नाही, भांडेही स्वच्छ निघतात. अशा छोट्या-छोट्या गोष्टी असतात, पण याकडे आपण दुर्लक्ष करतो बऱ्याचदा. आणि हे जे 2 सिंक ऑर्गनायझर आहे ना, 2चा सेट होता आणि मी मागच्या वर्षी, म्हणजे 1 वर्ष झालं असेल मी वापरतीये. अजून तरी ते व्यवस्थित आहे, चिटकलेलेच आहेत आणि मी यावरती माझ्या घासण्या वगैरे ठेवत असते, जेणेकरून माझा सिंक एरिया जो आहे तो व्यवस्थित वाटतो. आता माझ्याकडे ना खारं पाणी आहे, त्यामुळे माझा ओट्यावरचा थोडासा भाग पांढरा वाटतो, कारण क्षारयुक्त पाणी तिथे जमा राहिलं ना, तर पांढरे डाग हे पडतातच. मग आठवड्यातून एकदा मी हार्पिकने ते क्लीन करत असते, पण रोजच्या रोज क्लीन करणं होत नाही. आणि त्याचबरोबर घरामध्ये ना सतत गुड नाईट हे लावून ठेवायचं. पण गुड नाईटचाही बऱ्याचदा त्रास होतो. माझ्या मिस्टरांना तर ॲलर्जी आहे. मग त्यासाठी ना मागच्या वर्षी मी ही रॅकेट मागवलेली आहे. ही रॅकेट जी आहे ती चार्जिंगवरची आहे. हिला खाली स्टँड देखील आहे. तुम्ही हिला चार्ज करून घ्यायचं. ऑन ऑफचं बटन इथे दिलेलं असतं आणि चार्जिंग पॉइंट पण दिलेला आहे. याच्यासोबत एक वायर पण आलं होतं आणि आपलं कोणतंही मोबाईलचं वायर देखील याला बसतं. स्टँडवरती तुम्ही ठेवल्यानंतर ना, लाईट झाला की ज्या रूममध्ये तुम्हाला ही रॅकेट ठेवायची, जिथं खूप डास आहेत असं वाटतंय, स्वयंपाकघरात किंवा तुमच्या एखाद्या बेडरूममध्ये, तिथे तुम्ही ही लावून ठेवू शकता. पूर्ण डास किंवा जेही चिलटं वगैरे आहेत ना, तर ही बॅट कॅच करते. त्यामुळे मग आपल्याला गुड नाईट लावण्याची गरज पडत नाही. गुड नाईटचीही बऱ्याच जणांना ॲलर्जी असते, त्यामुळे नक्कीच तुम्ही ही रॅकेट वापरू शकता. त्याचबरोबर किचन ओटा क्लीन केला तरी देखील जर ओट्याजवळ माशा येत असतील, तर त्यासाठी डेटॉल तुम्ही वापरू शकता. म्हणजे तुमचा किचन ओटा क्लीन केल्यानंतर एक झाकण डेटॉल घ्यायचं एखाद्या कपड्यावरती आणि त्या कपड्याने पूर्ण ओटा पुसून घ्यायचा. यामुळे तुमचा ओटा डिसइन्फेक्ट होतो आणि याच्या वासामुळे कुठल्याही माशा किंवा डास, चिलटं वगैरे तुमच्या किचन ओट्यावरती घोंगावत नाहीत. अतिशय प्रभावी असा उपाय आहे. नक्की करून बघा. तुम्हाला अनुभव येईलच डेटॉलचा. त्याचबरोबर घरातील कुबट वास जाण्यासाठी तुम्ही रूम फ्रेशनरचा देखील वापर करू शकता. थोडंसं रूम फ्रेशनर सगळीकडे मारलं ना, तर दिवसभर आपली रूम जी आहे ती फ्रेश राहते. घरामध्ये देखील खूप छान असा सुगंध येतो आणि घरही दिवसभर ताजंतवानं वाटतं. तर अतिशय छोट्याशा माहितीसह आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला. पावसाळ्यामध्ये कुबट वास घरात येत असेल, डास चिलट झालेले असतील, तर त्यासाठी काय उपाय करावेत, ही माहिती मी शेअर केलेली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल, तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.